26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणा अमेरिकेतून भारतासाठी रवाना। दुपारी 4 वाजेपर्यंत तहूर राणाला भारतात आणलं जाणार। सूत्रांची माहिती, एनआयएची टीम तहूर राणाला दिल्लीत घेऊन येणार असल्याची देखील माहिती। तहूर राणा भारतामध्ये परत येईल, त्याला संविधानानुसार शिक्षा होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईत हल्ल्यातील आरोपी तहूर राणाबाबत वक्तव्य। राणाचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या राजनैतिकतेचं मोठं यश असल्याचं शहांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 तारखेला। आरोपीच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देण्यात आल्याची माहिती। निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, तर वाल्मिकची संपत्ती मोकोकाखाली जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा अहवालामध्ये ठपका। गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी रुग्णालयानं वापरला नसल्याचं देखील समोर। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पीडित भिसे कुटुंबियांची अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। मंगेशकर रुग्णालयाचे सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ईश्वरी भिसेंच्या कुटुंबाचं आर्थिक मदत घेण्यास नकार। एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटलांनी दिलेली आर्थिक मदत घेण्यास नकार दिला। रायगड जिल्ह्यामधील विकास कामांबाबत काल अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती। मात्र मंत्री भरत गोगावले बैठकीला अनुपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगडच्या दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष। तर पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही। लोकसभेचे सदस्य असल्यानं तटकरेंनी निमंत्रण पाठवलं। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजपमध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात। आज तालुका आणि मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार। मंडळ अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार। फुले चित्रपटावर आक्षेप घेतले, सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते। जयंत पाटील यांची सेन्सॉर बोर्डवर ट्विट करत टीका। दादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट। परिस्थितीनुसार सगळं बदलत असतं। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। शिर्डीतील भिक्षुकांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी। आमदार रोहित पवारांची ट्विट करत मागणी। रुग्णालयामध्ये रुग्णांना एकाच रूममध्ये बांधून ठेवल्याचं रोहित पवार यांचं ट्विट। गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। रस्त्यावर चूल मांडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाकरी थापण्यात आल्या। सरकारचा निषेध व्यक्त। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मार्च महिन्याचं फक्त 56% वेतन। शासनाकडून मागणीच्या तुलनेमध्ये निम्माच निधी मिळाल्यानं वेतनही कमी। उरलेलं 44% वेतन कधी मिळणार, याबाबत कर्मचारी चिंतेत। मार्च महिन्याचं वेतन अर्ध चालल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक। पूर्ण पगार द्या, अन्यथा आंदोलन करणार, एसटी कामगार संघटनेचा इशारा। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनकडून टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। पाणीपुरवठा बंद झाल्यानं गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्टी, उपाहारगृह, रुग्णालयांना टँकर कोंडीचा फटका। टँकर संघटनांच्या बंदची रेल्वेला देखील झळ बसणार। बुधवारी मुंबईतील वीज मागणी 4000 मेगावॅटवर। शहर आणि उपनगरांमध्ये या हंगामातील वीज वापराचा हा सर्वोच्च टप्पा। येत्या आठवड्यामध्ये शहराची सर्वाधिक वीज मागणी वाढण्याची शक्यता। घाटकोपर मानखुर्द उड्डाणपूल प्रवासासाठी असुरक्षित। देवनार कचराभूमीलगत उड्डाणपुलाच्या भागाला भेगा। दुतर्फा बांधण्यात आलेल्या सुरक्षा कठडा देखील कोसळण्याच्या स्थितीमध्ये। यंदा भारतानं 2.87 लाख टन साखर परदेशात पाठवली। सर्वाधिक साखर सोमालियामध्ये पाठवल्याची माहिती। भारतातून साखरेची निर्यात वाढण्याची अपेक्षा। प्रताप सरनाईक यांच्याकडून अर्थ खात्याविषयी खंत व्यक्त। कधी कधी अर्थ खात्याकडून पैसे वेळेत मिळत नाहीत। वेळेवर पैसे मिळाले तर एसटी महामंडळाला फायदा होईल, सरनाईकांचं वक्तव्य। पालघर जिल्ह्यामध्ये ESIC रुग्णालयासाठी जागा देणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। कुंभवतीमध्ये 150 खाटांचं ESIC रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव। मुंबई पुणे एक्सप्रेस वे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी। पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा। वाहन चालकांना मोठा त्रास। चंद्रपुरात रक्तदानामुळे 15 दिवसाच्या बाळाचे प्राण वाचले। महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पल्लवी सदनवार यांनी प्रसंगावधान राखत रक्तदान केल्यामुळे बाळाचे प्राण वाचले।
नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांना एकत्रित करून समुपदेशन केलं. यापुढे कोणतेही गुन्हे करणार नाही, नांदेड पोलिसांनी शपथ दिली. बुलढाण्यामध्ये बोगस बियाणं विक्रेत्यांना चाप बसणार. खरीप हंगामासाठी 14 भरारी पथकं स्थापन. आतापर्यंत 12 कृषी केंद्रांवर कारवाई. यवतमाळच्या पुसदमध्ये विद्युत वितरणाचं रोहित्र उघडं. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप. रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी. मुंबईतून अमरावतीमध्ये एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक. 8 लाखाचे 40 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त. रत्नागिरीतील वेरवली गावातील वाड्या वस्तींमध्ये बेर्डेवाडी धरणाचं पाणी पोहोचलं. आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. वाशिमच्या भर जहागीरमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. वाशिममध्ये 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क आता जिल्हा परिषद भरणार. ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. पुण्याच्या शिरूरमध्ये दागिने चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला अटक. आरोपीकडून 5 गुन्ह्यांची उकल. लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. मंत्री मकरंद पाटलांकडून कैलास नांगरे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. नागरे कुटुंबाला मदतीचं आश्वासन. युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. लातूरमधील ड्रग्सच्या कारखान्यावर छापा. 11 किलो वजनाचं 2 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त. लातूरच्या रोहिणी गावामध्ये केलेल्या कारवाईत 5 जणांना अटक. डोंबिवलीमध्ये 30 वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाकडून अत्याचार. नातेवाईकांकडे रिक्षानं जात असताना महिलेवर अत्याचार. फैजान खान असा अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाचं नाव. वसईमध्ये भरधाव वेगात असलेल्या स्कूल बसनं 2 रिक्षाचालकांना उडवलं. वसईतील वसंत नगरी सिग्नल परिसरामधील घटना. वसई विरार महापालिकेच्या जी प्रभाग कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. कामण, देवदल, कोल्ली, चिंचोटी या गावात पाण्याच्या समस्येमुळे नागरिक आक्रमक. माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जेल भरो आंदोलन. चाकणा औद्योगिक परिसरामध्ये उद्योजकांना धमकावणाऱ्यांवर कारवाई होणार. उद्योजकांना कोणी धमकी दिल्यास कडक कारवाई केली जाईल. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचं. बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई. कात्रप परिसरातल्या अनधिकृत गाळ्यांवर पालिकेचा हातोडा. नगरपालिकेच्या भूखंडावरील 5 गाळे जमीनदोस्त. बदलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेमधील घरं महागणार. 8 लाखाचं घर 20 लाख रुपयांना मिळणार. शासन ठेकेदारावर मेहरबान. मुदतवाढीमुळे प्रकल्प महागला. 255 कोटी रुपयांचा प्रकल्प 434 कोटी रुपयांवर. अंबरनाथच्या महेंद्रनगर परिसरामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. 5 गाळे, 7 घरं आणि 25 फाउंडेशन जमीनदोस्त. नंदुरबारमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कर्जमाफी करण्याची मागणी. कर्जमाफी होत नसेल तर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा. कार्यकर्त्यांची मागणी. अनधिकृत नळधारकांवर गुन्हे दाखल होणार. जालना महापालिका प्रशासनाचा निर्णय. शहरामधील 20,000 घरांचा सर्व्हे. पैकी 3,000 घरामध्ये अनधिकृत नळ जोडणी आढळली. सोलापूर शहरामधील अनेक भागामध्ये अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा. भवानीपेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागामध्ये दूषित पाणी पुरवठा. काळेकुट्ट पाणी येत असल्यानं नागरिक संतप्त. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून पाहणी. कराड तालुक्यामधील दुर्गम डोंगरी भागातील वानरवाडी तलावासह पाणी टंचाई भागातील उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेतला. नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी बैलगाडी आंदोलन केल्यामुळे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील पुरा काकोडा ग्रामीण विश्रामगृहाचे 313. नागरिकांकडून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी. गोंदियातील आमगाव तालुक्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या 3 शेतकऱ्यांवर कारवाई. सितेपार गावातील 3 शेतकऱ्यांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 786 युनिटची शेतकऱ्यांकडून वीज चोरी. नाशिकमध्ये उच्चांक तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार. हवामान खात्याकडून संकेतस्थळावर माहिती. कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता. हिंजवडी परिसरामध्ये विजेचा लपंडाव. कांदळगाव वीज तारांच्या वाहिन्यांवर ताण. हिंजवडी वाकड परिसरातील 200 IT उद्योगांना फटका.
खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीमधील रस्त्यांचा व्हिडिओ ट्विट केला. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी. सिडकोचे 303 कोटी भूमाफियांनी लाटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांचा आरोप. जालन्याच्या खरपुडीमध्ये कोट्यवधींचा मोबदला लाटला असून कायदेशीर कारवाई देखील मागणी केली. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान. आंबे गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. जळगावात जन्म दाखल्यांसाठी जळगाव तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करून बोगस आदेश काढल्याचा प्रकार. स्थानिक गुन्हे शाखेनं 2 जणांना अटक केली.